उद्या रक्षाबंधन आहे आणि आज मी बनवल्या त्या ओल्या नारळाच्या वड्या. ओल्या नारळाचे मी लाडू पण दाखवले होते, त्याची रील पण मी अपलोड केली होती. आज मी वड्या बनवते. 2 नारळ मी फोडून घेतले आहेत मधोमध व्यवस्थित आणि त्याला गॅसवरती गरम करून घेतलं आहे. खूप जास्त गरम करायचं नाही आहे, हाताला सोसेल एवढंच गरम करायचं. गरम केल्यामुळे हे जे आतलं नारळ जे आहे ते इझिली निघून येतं आणि ते आपल्याला खिसायला पण खूप सोपं जातं. नारळ जर फोडलं तर ते कसं तरी आबडधोबड फुटतं, त्याचे तुकडे होतात आणि नंतर मग ते आपल्याला खिसायला जरा जड जातं. म्हणून त्याला थोडंसं गॅसवरती गरम करून घ्यायचं. नंतर त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता त्याची मी काळी साल, वरची साल काढून घेते आहे. तुम्हाला जर काढायची नसेल तर तुम्ही नाही काढली तरी चालेल, पण ती साल काढल्यामुळे खोबऱ्याच्या वड्या खूप छान पांढऱ्या शुभ्र दिसतात, म्हणून मी ती साल काढून घेतली आहे आणि त्याला खिसणीवरती खिसून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच खिसायचं आहे, खूप बारीक नाही खिसायचं आहे. आणि तुम्हाला खिसणं शक्य नसेल तर तुम्ही अशा पातळ चकत्या करून मिक्सरला पल्स मोडवरती चालू बंद करून 2-3 वेळा चालू बंद करायचं आहे आणि जाडसर खिस करायचं आहे, खूप बारीक करायचं नाही. बटर पेपरला मी तूप लावून घेतलं होतं, भांड्याला पण मी तूप लावून घेतलं आहे, पॅनला सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. 3 वाटी नारळाचा खीस निघाला होता, तो हलक्या हाताने भाजून घ्यायचा आहे. गॅस खूप मोठा ठेवायचा नाही आहे, बारीक गॅसवरती त्याला भाजून घ्यायचं आहे. याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे. अर्धी वाटी दूध घेतलं आहे, दूध मी साईसहित घेतलं आहे. तुमच्याकडे जर साय नसेल तर तुम्ही 1 मोठा चमचा मिल्क पावडर पण घालू शकता. 3 वाटी घिसलं मी, अर्धी वाटी दूध आणि 1/4 वाटी साखर घेतली होती. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खोबरं आपण पहिले भाजून घेतलं होतं ना नारळ, त्यामुळे याला खूप जास्त पाणी सुटत नाही आणि याला जास्त खूप हलवायची गरज पडत नाही. थोडीशी वेलची पावडर घालून घेतली. तर याला एक 10-15 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हलवत राहायचं आहे, गॅस चालू कमी याच्यावरती ठेवायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं, नाही तर याचा रंग बदलतो, खाली लागू शकतं. हे याचा रंग पांढरा यावा म्हणून गॅस थोडासा कमी करूनच याला सतत हलवत राहायचं आहे. आता आपलं वड्यांचं सारण तयार झालं आहे. याला मी जसा पाहिजे तसा शेप देऊन घ्यायचा आहे. आपण चौकोनी आकारामध्ये करून घेतलं आहे आणि हे ओलं असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये वड्या आपण करून घेऊ शकतो. याला वरतून पिस्ताचे काप घालून घ्यायचे. तुम्ही पाहिजे तर याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घालू शकता, थोड्या केशरच्या काड्याही घालू शकता. वड्या थंड झाल्या आहे, वड्या मी काढून घेतल्या आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर पांढरा शुभ्र कलर आला आहे. वरची साल काढल्यामुळे याला कलर खूप छान येतो.